आता काय सांगितलं, रजोगुण सांगितलं, काय तमोगुण. मग आता आपलं काय घ्यायचं आहे, सत्वगुण. मग आता सत्वगुणाचे कोण होते, जेवढे जेवढे संत होऊन गेले त्यांच्या अंगात कोण होता, सत्वगुण होता. भक्त प्रल्हाद. आणि सत्वगुणी माणूस स्वतः अन्याय सहन करतो. किती संकट आले तरी त्या संकटाला तोंड देतो. तो स्वतः सहन करतो, कुणाचं वाईट करत नाही. जगा आणि जगू द्या, मी खाईल आणि त्यालाही थोडंसं देईल. आज जगामध्ये कोण, तमोगुण आणि रजोगुण जास्त वाढलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा रजोगुण. जगाचा जर अभ्यास केला पाश्चात्य देशामध्ये तर सत्वगुण हा राहिलाच नाही. आणि जरी ईश्वर भक्ती करतात, बाबा करतात, कीर्तन करतात, सगळे करतात, पण फक्त जगाला सांगतात. जगा सांगे ब्रह्मज्ञान अंगी कोरडे पाषाण. त्यांच्यापाशी रजोगुण आणि तमोगुण भरलेला आहे. सत्वगुण आहे. जगामध्ये 25% लोक सत्वगुण आहेत, म्हणून हे जग चालेल. तर 75% जर म्हणला रजोगुण आणि तमोगुण भरलेला आहे. काय मग आपल्या मुलाबाळांना सत्वगुण लागण्याकरता त्यांना संस्कार द्या, त्यांना आहार चांगला द्या. संगत, आहार आणि चांगलं पाहणं, चांगलं वाचणं, चांगलं ऐकणं. आज जर म्हणलं तर याच्यामध्ये या मोबाईलमध्ये सिरियल आहेत आणि जे जे दाखवले जातं हे सगळं रजोगुण आणि तमोगुण दाखवलं जातं. मारामाऱ्या, पैसा, स्वार्थ. आणि मग हाय सत्वगुण किती थोडक्यात आहे. म्हणून टी व्ही चॅनलवाल्यांनी सत्वगुण, चांगल्या गोष्टीचा जास्त वापर करा, जेणेकरून चांगलं पाहायला जाईल, चांगलं ऐका येईल. चांगलं पाहणं, चांगलं ऐकणं, चांगलं खाणं आणि खाल्यामुळं काय होतं, मन स्थिर होतं आणि वागणुकीत बदल होतो. म्हणून आज जिकडं तिकडं रजोगुण वाढलेला आहे, तमोगुण वाढलेलं आहे, सत्वगुणाची कमतरता आहे. या जगामध्ये सत्वगुण जेव्हा वाढला जाईल तेव्हा आपण सुखानं जगू. सुखानं जगायचा मार्ग ठरला, स्वतः जगून दुसरं. म्हणून आपली भारतीय संस्कृती कशी, जगा आणि जगू द्या. काय मी खाऊन त्याला देईल ही संस्कृती, आणि माझंच भरलं पाहिजे विकृती. आज जिकडं तिकडे काय झालेले, ज्ञान सांगतात, बाबा झालेत, पोथ्या पुस्तकं वाचतात, देवळाचे पुजारी आहेत, पण काय झाली, विकृती झालेली. म्हणून संस्कृती उभी करायची असेल तर सत्वगुणाला भर द्या. सत्वगुणाचा भर दिल्यानंतर सगळ्या जगाचं कल्याण होईल. आपल्याला हे जर पटलं असेल तर याला क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.